एक प्रसंग असा आहे की काही काही अडचणीने माणसं मोटिवेट होतात. अडचणीने माणसं मोटिवेट होतात. मी माझा पर्सनल प्रसंग सांगतो. अडचणीने माणसं कशी मोटिवेट होतात. अडचणीने मी साधारणपणे 6वी-7वीला होतो. 6वी-7वीला होतो आणि माझ्या आईला मी माय म्हणतो, वडिलांना अण्णा म्हणतो. माझ्या आईला म्हणजे माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. म्हणजे शेजारचं एक लग्न होतं, तिला एका लग्नाला जायचं होतं. प्रसंग बघा, प्रसंगाने माणसं कशी मोटिवेट होतात. लग्नाला जायचं होतं तर माझी माय म्हणाली मला, विठ्ठल, माझ्या एका मित्राचं नाव घेतलं आणि त्याच्या माईचं लुगडं आणून दे म्हणाली. लुगडं, तुम्हाला लुगडं कळतंय? साडी 7 वार आणि माझी माय सांगायची लुगडं 9 वार असं त्याला लुगडं म्हणतात. आजही ती लुगडंच घालते. तर माझी माय म्हणाली की जाऊन तुझ्या मित्राच्या माईचं लुगडं आणून दे. मी गेलो, माझ्या मित्राच्या माईचं लुगडं घेतलं, माझ्या माईला आणून दिलं. माझ्या माईनं ते लुगडं घालून लग्नाला गेली. लग्नावरनं परत आली, धुवून गडीबिडी करून दुसऱ्या दिवशी माझ्या हातात दिलं, नेऊन दे म्हणाली. मी नेऊन दिली आणि परत येताना आमचं घर आहे ना, आमच्या घरासमोर छोटासा नाला आहे. छोट्या गावातलं घर, छोटा नाला आहे. काय माहीत नाही, ती सवय आजही मला खूप कसरी वाटतं. ती सवय अशी होती माझी, त्या नाल्यावरनं मी सरळ कधी गेलोच नाही. मी अशी उडी मारून जायची. तशी त्या दिवशी पण अशी उडी मारली. उडी मारताना मला एक प्रश्न पडला की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं. माझ्या माईनं लुगडंच का मागवलं होतं. बघा, माझ्या माईने लुगडं का मागवलं याचं उत्तर फार अडचणीचं आहे मित्र. माझ्या माईने लुगडं एवढ्यासाठी मागवलं होतं कारण माझ्या माईकडे दुसऱ्याच्या लग्नाला जाण्यासाठी, घालून जाण्यासाठी धडकं लुगडं एक पण तिच्या घरात नव्हतं. आमच्याकडे एक धडकं लुगडं, साधं धडकं लुगडं आमच्याकडे नव्हतं. आम्ही खूप गरीब येतो. आम्ही अति गरीब घरचे लेकर आहेत. अति विचार करण्याच्या पलीकडे गरीब आहेत आम्ही. आणि माझ्या माईकडे जे काही लुगडे होती, एकतर दांड घातलेलं. तुम्हाला दांड कळतो? दांड म्हणजे कुठल्याही रंगाचे 2 लुगडे एकत्र जोडून त्याला दांड म्हणतात. आणि ठिगळ म्हणजे कुठल्याही रंगाचं जे सापडेल ते फाटलं तिथं लावून त्याला ठिगळ असं म्हणतात. अशा प्रकारची लुगडे माझ्या माईकडे होती. पण धडकं लुगडं नव्हतं. घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागून ती लग्नाला गेली होती. मित्र, तुम्हाला सांगू का, मी त्या दिवशी ठरवलं होतं आयुष्यात इतका मोठा माणूस व्हायचा ना, इतका मोठा माणूस व्हायचं की आपल्या माईला एक लुगडं आपण घेऊ शकू. पक्का एक लुगडं घेऊ शकू. खरं तर मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. असे काही प्रसंग आयुष्यामध्ये असतात. परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीने माणूस आपोआप मोठा होतो. तुम्हाला मी हे सांगत होतो की हे मोटिवेशन आहे आणि हे मोटिवेशन घेऊन तुम्ही चला. तुम्ही म्हणाल की फक्त गरिबीच मोटिवेशन असते का? नाही आहे. म्हणून तुम्हाला मी 3 एक्झाम्पल कोट केले. एक नापास झालेला विद्यार्थी फक्त ऐकून मोटिवेट झाला. माझा मुलगा आता गरिबाचा मुलगा नाही हे सांगायची गरज नाही आहे. म्हणून मुद्दाम मी माझ्या मुलाचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं. तो फक्त त्याच्या बापाला, त्याच्या कामाला आणि त्याच्या समाजाला बघून तो मोटिवेट झाला. आणि मी फक्त गरिबीसाठी मोटिवेट झालो. गरिबीमुळे मोटिवेट झालो, अडचणीमुळे मोटिवेट झालो, मोठ्या भावांना बघून मोटिवेट झालो. पहिलं काम, किती जण मोटिवेट झाले? हात वर करा. सगळेजण मोटिवेट व्हा. मोटिवेशन झालात तुम्हाला आता गाडीत घेतो मी. सगळेजण मोटिवेट झालात. नेक्स्ट पॉइंट इज अ प्लॅनिंग. तुम्ही एकदा ठरवलं ना हे करायचंय, इम्पॉसिबल नावाची गोष्ट नसते. प्लॅनिंग. आता प्लॅनिंग करताना तुम्ही जरा बारकाईनं बघा प्लॅनिंग कशी करायची. अभ्यासाची प्लॅनिंग करताना काय करायचं हे जरा बारकाईनं ऐका. सगळ्यात महत्त्वाचं प्लॅनिंग करताना सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट रेस्ट, झोप. सगळ्यात महत्त्वाचं. अभ्यासाच्या वेळेपेक्षाही झोपीचा वेळ जास्त महत्त्वाचा आहे. लिहून ठेवा. मी काय म्हणतो ते लिहून ठेवा, हृदयावर लिहून ठेवा. आणि तुम्ही असंच करा आणि मला तुमच्या आयुष्यात ह्या भाषणानंतर 10 वर्षांनी भेटा. यातलं वाक्य ऐका. यशस्वी नाहीच विठ्ठलाने म्हणू नका. झोप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही झोपलेच पाहिजे आणि तुमच्याकडे रेस्टला वेळ मिळालाच पाहिजे. ही प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅनिंग. तुम्हाला सांगतो ना, मुलं काय करतात माहिती आहे? अर्ध्या झोपीमध्ये पुस्तक वाचून काहीही लक्षात राहत नाही. झोपायचं किती झोपायचं आहे? डॉक्टर म्हणून सांगतो मिनिमम 6 तास ते 7 तास दररोज झोपले पाहिजेत.
मला पोरांनी प्रश्न विचारला, सर आमच्याकडे वेळच नाही, कॉलेजला इतका वेळ, ट्युशनला इतका वेळ, आम्ही कधी झोपू, आता काय करावं. यांना दम मला सांगतानाच दम लागला. हे बघा मुलांनो, ह्या जगामध्ये सगळ्यांकडे 24 आवर्स आहेत. 24 तासापेक्षा अधिक कुणाकडेच नाहीत. प्लॅनिंग करता आली पाहिजे. प्लॅनिंग. आणि ती प्लॅनिंग कशी करायची बघा, 6 तास ते 7 तास झोपायचं फर्स्ट. नंबर दोन दररोज मिनिमम 30 मिनिटे नाश्ता, जेवण 1.5 तास, आणि मिनिमम अर्धा तास काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही. तुमच्या आवडीचं तुम्ही एखादा टीव्ही बघा, इन्स्ट्रुमेंट वाजवा, काहीही करा, डू समथिंग व्हॉट एव्हर यू लाईक, पण 30 मिनिटं ते 1 तास काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही. आणि नंबर 3 व्हेरी इम्पॉर्टंट, याच्या पुढचं तुम्हाला सांगतो. ही प्लॅनिंग करताना हे फक्त मी रेस्ट, झोप, तिसरं डाएट. सगळे लेकरं आजारी पडतात. काय झालं, परीक्षेत आजारी पडले, सगळं अभ्यास झाला होता पण आजारी पडले. आजारी का पडतात? 2 कारण. नंबर 1, तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित करत नाहीत. नंबर 2, तुम्ही व्यवस्थित जेवण करत नाहीत. आणि नंबर 3, नको तेव्हा जागरण करता. आता मी तुम्हाला सांगतो प्लॅनिंग कशी असली पाहिजे. अभ्यासाची प्लॅनिंग, कमिंग टू द अभ्यासाची प्लॅनिंग कशी असली पाहिजे तुम्हाला माहित आहे? अभ्यासाची प्लॅनिंग डे 1 पासून असली पाहिजे. पोरं काय करतं माहित आहे? आता तुम्हाला माहित आहे का, परीक्षा 1 महिन्यावर आली, आता रात्रभर जागायचं, दिवसभर जागायचं, आता अभ्यास. दिस इज व्हेरी रॉंग मेथड. समजा तुम्ही आता सपोज की तुम्ही, माझा मुलगा शाहू कॉलेजमध्ये होता, शाहू कॉलेजमध्ये त्याला दररोज फक्त 45 मिनिट मिळायची. 11th 12thला फक्त 45 मिनिटं मिळायची. 45 मोजून मिनिटं, पण तो 45 मिनिटं अभ्यास करायचा. 44 मिनिटांनी कधीच अभ्यास नाही केला. 45 मीन्स 45 दररोज. तुम्हाला सांगतो म्हण खूप सुंदर आहे, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे काय? फक्त म्हणीपुरती म्हण नाही आहे, हा थॉट पुरता थॉट नाही आहे. तुम्ही दररोज थोडा 45 दररोज तेवढाच अभ्यास करा. तुमच्या PL पर्यंत, प्रिपरेटरी लिव्हपर्यंत तेवढाच अभ्यास करा. पण तितका तुमचा दररोजचा अभ्यास मागे पडतो. आता भानगड काय होते, मला पोरं म्हणतात, सर तुम्हाला माहित नाही, ट्युशनची परीक्षा, कॉलेजची परीक्षा, आम्ही वाचावं काय, आम्ही करावं काय, पोरांची दररोजची मला प्रश्न, हो की नाही? तुम्हाला सांगतो, कॉलेजची परीक्षा होऊ द्या, ट्युशनची परीक्षा होऊ द्या, कमी मार्क पडू द्या. प्लॅनिंगमध्ये बदल नाही करायचा. दररोज 40-45 मिनिटं तेवढाच अभ्यास करायचा दररोज. ज्या लेकरांना वेळ आहे त्यांनी आणखी ठरवा, आणखी जास्त अभ्यास करा. ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी 40 मिनिटं अभ्यास खूप जास्त झाला. तुम्हाला पुन्हा सांगतो, खूप जास्त झाला, पण दररोज करायचा. 1 दिवस पण सोडायचा नाही. 1 दिवस पण सोडायचा नाही. ही प्लॅनिंग फार. आणि कधी सुरू करायचा अभ्यास? आज कॉलेज सुरू झालं, 1 जुलैला कॉलेज सुरू झालं, आजच सुरू करायचं. कसं होतं माहिती आहे का, आजकाल पोरांना काय जाग कधी येते माहित आहे? बापरे, एक्झामची तारीख आली, आम्हाला सगळ्यांना जाग यायला लागते. आणि एक्झामच्या तारखा जसजशा जवळ यायला लागतात तसतशा BP वाढतो, पल्स वाढतो, टेम्परेचर येतं, डोकं दुखतं. आता काय होत नाही. हे का होतं माहिती आहे? दिस जस्ट बिकॉज यू आर नॉट प्रिपेअर्ड इन द प्लॅनिंग. तुम्ही ज्या पद्धतीत प्लॅनिंग करायला पाहिजे तुम्ही प्लॅनिंग केलेलं नाही आहे. आणि मग तुमचं काय होतं, एक्झाम. नो, प्रॉपर झोपा आणि झोपून प्रॉपर अभ्यास करा. आता दुसरा एक प्रश्न मला पोरांनी विचारला की रात्री जागून अभ्यास करायला पाहिजे का दिवसा अभ्यास करायला पाहिजे? माझं असं प्रामाणिकपणे मत आहे की अभ्यास हा सकाळी करावा, दिवसा करावा, रात्री झोपावं. पण तुम्हाला सांगतो, कितीतरी मेडिकलची मुलं, कितीतरी इंजिनिअरिंगची मुलं जी मला माहित आहेत ते नाईट आउट करतात. पण त्याच्याला तोटा फक्त सांगतो, कुठलीच एक्झाम तुम्ही जी एक्झाम देणार आहे ती कुठलीच एक्झाम रात्री नसते. ती एक्झाम दिवसा असते. ती सकाळी 8 वाजता एक्झाम असते, प्रॅक्टिकल एक्झाम. कधी कधी एक्झाम 10 वाजता सगळ्यांच्या एक्झाम असतात. तुम्ही जर रात्रभर जागलात आणि सकाळी 10, 11, 12 पर्यंत झोपलात, ह्याला जेट लॅग हा शब्द आहे. जेट लॅग कळतो मला? जेट लॅग हे बायोलॉजिकल घड्याळ असतं. आपल्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल वॉच असते, बायोलॉजिकल घड्याळ असतं. समजा मी अमेरिकेत राहिलो 15-20 दिवस जाऊन, तिथे रात्र असते तेव्हा आपल्याकडे दिवस असतो, आणि तिथे दिवस असता आपल्याला रात्र असते. परत आल्यानंतर दिवसा झोप यायला लागते. 15 दिवसाच्या त्याने मला दिवसा झोप यायला लागते. मला सांगा, तुम्ही जर वर्षभर असं रात्री जाऊन अभ्यास करायला लागले आणि परीक्षेला जाऊन बसले, काय होणार आहे? परीक्षेत झोपायचं नाहीये. जरी तुम्ही नाईट आउट केला तरी सकाळी 9च्या आत उठा. नाईट अभ्यास करण्यासाठी माझं फार दुमत आता राहिलेलं नाही. माझा मुलगा पण रात्री अभ्यास करतो. पण प्लॅनिंगनं अभ्यास करा. त्याच्या पुढचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. परीक्षेला जाताना काय करतात मुलं, ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट. आज परीक्षा आहे, परीक्षेच्या हॉलपर्यंत आता काय, परीक्षेच्या हॉलपर्यंत पेज पटपट करण्यापलीकडे. अरे तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो, परीक्षेच्या हॉलपर्यंत अभ्यास करून कोणीही यशस्वी होत नसतो. अभ्यासाच्या प्लॅनिंगमध्ये समजा उद्या पेपर आहे, उद्या परीक्षा आहे, मिनिमम आज दुपारी
12-1 पासून अभ्यास बंद करायचा, टीव्ही बघायचा, तुमच्या आवडीचं काहीतरी बघायचं, आईवडिलांशी गप्पा मारायच्या, भावा बहिणीला भांडणं करायची जोरात जोरात, काहीही दुसऱ्या दिवशी जाईपर्यंत वाचायचं नाही. तुम्हाला त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. माझा मुलगा जेव्हा 12वीच्या सीट एक्झामला जात होता, त्याची एक्झाम 5 तारखेला होती, 4 तारखेला तुम्हाला म्हटला दुपारी 12-1 वाजता, पप्पा माझा अभ्यास झाला. शब्द किती छान आहे. हा शब्द ऐकण्यासाठी बाप आतुर होता. माझा अभ्यास झाला हे शब्द करणं खूप कठीण आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला सांगतो त्याच्या 12 नंतर त्याने त्या दिवशी काही अभ्यास केला नाही. 4 तारखेला काहीच. 5 तारखेला सकाळी त्याची परीक्षा 10 वाजता होती. परीक्षेला गेला, मी काही सोडायला आणि घ्यायला गेलो नव्हतो, पण ते पेपर देऊन बाहेर आला आणि त्याने मला फोन केला तिथून. त्याची मम्मी त्याला घ्यायला गेली होती. मम्मीच्या फोनवर मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100 आउट ऑफ 100, 100 पैकी 100. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्फिडन्स. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला कधी गेन होतो, जर तुम्ही तुमच्या शैक्षणिक एज्युकेशनल इयरचा पहिला दिवस प्लॅनिंगमध्ये आला पाहिजे. फर्स्ट डे, पहिला दिवस 40 मिनिटांनी सुरू करायचा. पहिला दिवस म्हणजे पहिला दिवस अभ्यासाचा, आणि तोच कंटिन्यू करायचा टिल युअर एक्झाम. आणि प्रत्येक संडे, पुन्हा तुम्हाला सांगतो, प्रत्येक संडेला सुट्टी घ्यायची. दुपारी तुम्ही एक्झाम देऊन आलात, कॉलेजमधली आलात, एक्झाम देऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर त्या दिवशी काहीच वाचायचं नाही. एक खूप सुंदर स्टेटमेंट आहे, रेस्ट वाईल रन अ माईल. तुम्हाला जर 1 माईलवर पळायचं ना, तर विश्रांतीची गरज आहे. रविवारी दुपारी आणि सोमवारी सकाळपर्यंत तुम्ही रेस्ट घ्या. रविवारची दुपार, सोमवारची रात्र काही करू नका, म्हणजे रविवारची रात्र काही करू नका, आणि सोमवारी सकाळी पुन्हा कामाला लागा. सोमवारी एकदा तुम्ही कामाला लागलात की रविवारच्या दुपारपर्यंत तुम्ही जुंपलेलेच आहात. पण रविवारी दुपारी पुन्हा मस्त बघा, एखादा पिक्चर बघा, टीव्ही बघा, आईवडिलांशी गप्पा मारा, त्यांच्याशी जाऊन मस्त सांगा तुम्ही आठवडाभर काय अभ्यास केलाय. आईवडिलांना कनेक्टेड राहा. अभ्यासामधली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमचे आईवडील अनएज्युकेटेड आहेत, न शिकलेले आहेत, तरी त्यांना तुम्ही काय अभ्यास केलाय सांगा. जेवढे जेवढे लेकरं आईवडिलांना कनेक्टेड राहिले तेच लोक यशस्वी राहिले. जे लोक आईवडिलांना कनेक्टेड नाही आहेत ते यशस्वी होऊच शकत नाही. दररोज त्यांच्याशी बोला, दररोज. हे प्रत्येक स्टेटमेंट तुमच्या हृदयावर लिहून घ्या, मी काय म्हणतोय ते. दररोज आईवडिलांना सांगा की मी हा आज अभ्यास केला, वर्गात आम्हाला हे शिकवलं, आमचं हे वाचायचं राहिलंय. काय म्हणतोय मी, अनएज्युकेटेड आईवडिलांना पण सांगा, माझी माय काही शिकलेली नाही आहे, तिला भरपूर इंग्रजी येते. आम्ही बोलून बोलून तिला गोळ्या पाठ आहेत, बऱ्याचशा मेडिसिन तिला पाठ आहेत. हे असं होऊ शकतं मित्र. त्याच्या